काय काय बघतेस? बघतीये ते शनिवारच्या डेटचा प्रॉमिस तू पाळतोयस की नाही ते. अरे जा जा, अपना प्रॉमिस तो प्राण जाए पर वचन न जाए होता है. हो का? रघुकुल रीत सदा चली आई. नको नको, कळलं कळलं कळलं, भावना पोचल्या, मंडळ आभारी आहे. आता तुम्ही इथे गाण्याचं प्रदर्शन करत बसण्याऐवजी जर ऑफिसला जाऊन पटापटा कामं उरकलीत तर खूप बरं होईल. हो का? हो म्हणजे होच. कारण शनिवारी मला हे वाक्य नाही ऐकायचंय, अरे यार मेघना खूप कामं होती ग, नाही संपली कामं. असं अजिबात होणार नाही, कारण माझ्यासाठी शनिवारीच शनिवार. अरे आप तो देखती रह जाएंगी मदमजेल, दंग रह जाएंगी. येऊ का ग? अहो ताई. ए मी डिस्टर्ब नाही केलं ना तुम्हाला? नाही 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 म्हटलं, खूप जोर जोरात हसण्याचे आवाज ऐकू येत होते. बरं ऐक ना मेघना, मध्यंतरी तू असे छान कटलेट्स केले होतेस बघ. हा हो, अगदी मस्त खुसखुशीत झाले होते. मला जरा दाखवशील का कसे करायचे? मला ना मिले जमतच नाहीत ग. अहो दाखवेन की, त्यात काय एवढं. अगं अमितचे मित्र यायचेत ना घरी, तर काहीतरी असं छान खुसखुशीत करायला हवं ना, म्हणून म्हटलं तुझ्याकडून शिकेन आणि करेन. अहो मग दाखवते काय विचारताय ताई, मीच करेन ना. माझ्याकडे लागलं कटलेट्सचं, डोंट वरी, तुम्ही बाकीचं बघा. चालेल चालेल, खूप बरं होईल हा मेघना तू केलंस तर. चालेल काय हो ताई, मी करेन, डोंट वरी. फक्त कधी येणार आहेत ते मित्र? शनिवारी संध्याकाळी. का ग, काही प्रॉब्लेम आहे का शनिवारी संध्याकाळी? नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही. शनिवारी संध्याकाळी हो हो मी करेन, मी करेन. नाही म्हणूनच मी म्हटलं, आमचा प्रोग्राम ठरला ना की लगेच तुला सांगायला आले. म्हटलं तेवढं तुझा काहीतरी वेगळा प्रोग्राम ठरायचा आणि मग सगळाच गोंधळ व्हायचा. अरे काय झालंय आदित्य, केवढा खोकतोयस? पाणी तरी पी जरा. का तुला औषध आणून देऊ पटकन खोकल्याचं? नाही नाही नको, मी पाणी घेतो. बर ठीक आहे. बरं मेघना, कटलेटची पूर्वतयारी म्हणून काय काय करायला लागेल ते मला सांगून ठेव हा. आणि बरं झालं तू करतेस ते. तुला सांगते मेघना, माझ्या डोक्यावरचं ना मोठं ओझं गेलं. थँक्यू सो मच. चल आले, पाणी पी रे पटकन. का देऊ आणून? नाही नाही घेतो. चल. काय चाललं होतं तुझं? आणि त्यांना कळलं असतं म्हणजे हसत कशाला होता, खोकत कशाला होतास? अरे म्हणजे काय, माझ्याकडून वचन घेतेस आणि स्वतः इतरांना प्रॉमिस करते शनिवारचं. देख लो भाई, हम तो अपना वचन निभाने वाले. आपका क्या होगा जनाबे आली? काय नाही, मी पण पाळणार आहे माझं वचन. अरे दादा. अरे तुझ्याकडे काम होतं. बोल ना दादा. ऍक्च्युली मीच केलं असतं, पण माझे मित्र येणार आहेत म्हणून मी तुला सांगतोय. करशील प्लीज? प्लीज काय बोलतोस यार, तू सांग फक्त. अरे नानांना मोरे काकांच्या घरी जायचंय. तिकडे जरा बस आणि रिक्षाचा प्रॉब्लेम आहे. तुला माहिती आहे ना मोरे काकांच्या बाबतीमध्ये नाना किती हळवेत. हो, दरवर्षी दिवाळीमध्ये त्यांचा प्रोग्राम असायचा ना रे, त्यामुळे थोडेसे इमोशनल झालं. मला म्हणाले सोडशील का, तर मी म्हटलं मी आदित्यला सांगतो. मी मित्रांचा आधीच ठरवून बसलो रे म्हणून. शनिवारी का? हा शनिवारी संध्याकाळी. तुझा काय प्लॅन नाही ना? नाही दादा, डोंट वरी, मी नाही नानांना. पक्का पक्का. माझं टेन्शन गेलं. निघतो, बाय बाय. आता का मैं अपना वचन निभाने वाला हूँ म्हणे. हा म्हणजे काय, निभानेच वाला हूँ. बघस तू, शनिवारी आपण डेटवर जायचं म्हणजे जायचंच. माइंडेड. शपथ उशीर झाला. चल 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 चल. चलो मैम, निकलते हैं. खूप दिल लगा के काम करना हा बेटा. हाँ माता जी, अभी आपके चरण छू के निकलूं क्या? अरे नहीं ठीक है. मग
शनिवारी माझ्यासाठी काय स्पेशल करणार? ब्रेड कटलेट. नाही पण खरंच कसं मॅनेज करणार आहेस? नाही म्हणजे विजयाला सरळ हो म्हणून दिलंस तू. फिर बघच तू सगळ्या गोष्टी कशा व्यवस्थित करते की नाही. ओके देखते. हे पण शनिवारी माझ्यासाठी काय स्पेशल करणार आहेस ते सांगितलं नाहीस हं मला अजून. तू काय देणार आहेस? मी सरप्राईज. तुला तर माहितीये माझ्याकडे सरप्राईजेसचा खजिना आहे. त्यातलंच एखादा सरप्राईज देईन काढून. अच्छा, तो हम भी कुछ कम नहीं, हम भी सरप्राइज ही देंगे. ऑल द बेस्ट. थैंक यू. चलो फिर निकलता हूँ. ए आदित्य, लव यू. मी टू. चल बाय. बाय. ए मेघना, चल ना माझ्याबरोबर. काय ग? चल तरी. अगं अगं सांगशील तर कशासाठी बोलावलंय? मला सांग, मी यातला कोणता ड्रेस घालू? कळतच नाहीये ग मला. अगं पण आता कुठे चाललीस तू? अगं आत्ता नाही, शनिवारी मनोज येणार आहे ना. अरे हो, विसरलेच मी. सांग ना पण कोणता घालू? हो, तसे सगळे छान आहेत ग, पण ना मला वाटतं हा जास्त चांगला वाटेल तुझ्या अंगावर. हो ना, हा घाल. मलाही तेच वाटत होतं. आज घालते. खूप दिवसांनी भेटणार आहोत ग आम्ही. कधी एकदा शनिवार उजाडतोय ना, असं झालंय आता. तुला तर माहितीये माझ्याकडे सरप्राईजेसचा खजिना आहे. त्यातलंच एखादा सरप्राईज देईन काढून. अच्छा, तो हम भी कुछ कम नहीं, हम भी सरप्राइज ही देंगे. ए चित्रा, तुला मेहंदी काढता येते ना ग? हो. ए प्लीज माझ्या हातांवर काढशील? या काढेन की, प्लीज. काय त्यात, मला खूप आवडतं मेहंदी काढायला. ए पण मी एक काम करते, हा. हे सगळं जरा आवरून ठेवते आणि मग येते खाली. हो हो चालेल. प्लीज लवकर या. हो. मी होते पुढे. चालेल. माई, काय ग, काय झालं? काय झालं? रडू नको, शांत हो, बघू. नीट सांग मला काय झालं ते. काही नाही, आईला जरा बरं वाटत नाहीये. अगं बाई. काकूचा फोन आला होता. हा. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. मला निघायला लागेल बाई. हो, तू ताबडतोब निघ आता. बरं, तू अमितला आधी फोन केलास का? त्याचंही तेच म्हणणं होतं, पण बाई मी त्याच्यासाठी नाही थांबत. मला असं वाटतं की मी निघावं पुढे. काय ना बाई, आईला जरा श्वासाचा त्रास आहेच आहे, आणि तिला असा श्वास लागला ना की आजूबाजूच्या लोकांना खूप घाबरायला होतं. मला असं वाटतं की मी निघायला हवं पुढे, आणि मी पुढे जाऊन परिस्थिती बघते. तसंच काही वाटलं ना तर मग कळवेन ना मी अमितला. हो, तू म्हणतेस ते बरोबर आहे. तरी सुद्धा मला असं वाटतं अमित तुझ्याबरोबर असेल ना तर तुला मदतच होईल बाळा. तिथे डॉक्टर पद्मा आहे ना माई, माझी चुलत बहिणीच आहे ना ती. अगं बाई हो, विसरलेच होते मी. त्याच्यामुळे काही एवढं टेन्शन नाहीये. बर. अमितचा फोन आला होता मला. तो म्हणाला की लगेचच एक बस आहे, तो बसचं बुकिंग करून ठेवतोय. तो मला म्हणाला की तू इकडून निघ. तर मी निघते आता. मग हो, तू ताबडतोब निघ. तुझी बॅग वगैरे भर सगळं. हा, मी तोपर्यंत खाण्यापिण्याचं बघते. तुला बॅग करून देते खाण्याची. हा. बरं माई, शनिवारी ना अमितचे मित्र येतात घरी फराळाला. जरा त्यांचं बघाल ना प्लीज. म्हणजे मेघनाला मी सांगून ठेवलंय तसं मदत करायला, पण तुम्ही जरा लक्ष द्या ना. अगं तू नको आता इकडची काळजी करूस. तू फक्त तिकडचं बघ. आम्ही बघून घेऊ सगळं काय करायचं ते. नको काळजी करूस. बरं माई, मी ना तर सगळ्यांचा निरोप घेत नाही बसत. तुम्ही प्लीज सांगा. हो अगं, मी सांगेन सगळ्यांना. नको काळजी करूस बा इतकी. तू निघ आता लवकर, आणि तिथे पोचल्या पोचल्या मला फोन कर. नमस्कार करते माई. अगं राहू दे आता.
कुलदेवतेचं अखंड नामस्मरण करत राहा. सगळं व्यवस्थित होईल. अगं नको काळजी करूस बाळा. येते. तू धीराने घे जरा. हे छानच काढतेस हा तू मेहंदी, खरंच. ही मेघना, यात आदित्यचं नाव लिहू का? त्याला शोधायला सांग. चालेल, पटकन चालेल. सापडणार नाही असं लिहिते. मेघना, हा? ए मेघना, काय हो माई? काही नाही, एवढंच सांगायला आले. विजया सोलापूरला गेले बरं का. का हो? आणि आता आणि मला का नाही हाक मारली? हो अगं, अचानकच झालं. तिला तिच्या काकूचा फोन आला की तिच्या आईला अचानक ऍडमिट केलं हॉस्पिटलमध्ये. माई, अजून कळलं नाही काय नक्की झालंय ते, पण अस्वस्थ वाटायला लागले म्हणून ऍडमिट केले. डॉक्टर आहेत म्हणून विजया ताबडतोब निघाली. त्या एकट्याच गेल्यात का? हो अगं, नाही म्हणजे तिने अमितला फोन केला होता. अमित म्हणाले की मी येतो ताबडतोब, पण मला विजयाचंही बरोबर वाटलं. त्याला म्हणाले मी आधी पुढे होते, तिकडची परिस्थिती बघते मग कळवते, आणि वाटलं तर या तुम्ही ताबडतोब निघून. म्हणून आत्ताच्या बसने ती आधी पुढे गेली बाई. बापरे माई, भीती वाटते ना हो. हो ग, आणि असं काही ऐकलं ना की नाही नाही ते विचार येतात बघ मनात. गंभीर काही नसू दे म्हणजे मिळवलं. तेच ना. पण अशा वेळी ना मला नानांचं ज्ञानामृत उपयोगी पडतं. नाना नेहमी म्हणतात असं की आपल्याला टेन्शन आलं, चिंता असली ना की मन दुसऱ्या गोष्टीमध्ये रमवावं, गुंतवावं. तुमचे मेहंदी प्रकरण चालू आहे ना, त्याच्यात तुम्ही तुमचं मन गुंतवा. विजयाचा फोन येईपर्यंत काही चैन पडणार नाही मला. बरं, तुला फोन आला तर तू मला येऊन सांग, आणि मला फोन आला ना तर मी लगेच येऊन तुला सांगेन. हो, हो माई. काळजी करू नका दोघे. हा, हॅलो. हाय, काय करत होतीस? तुझीच आठवण काढत होते. अरे वा. बरं मला सांग, कशासाठी फोन केला होतास? संपली का मग? नाही संपतंय. फडशाच पडतोय सकाळपासून. हे ऐक ना, शनिवारी आपण काय करायचं? पिक्चरला जायचं डिनरच्या आधी, नाहीतर मग मरीन ड्राईव्हवर एखादा फेरफटका, नाहीतर मग अरे पण आपण शनिवारी दुपारच्या कमिटमेंट्स दिल्यात ना, विजयाताईंना, अमित दादांना. त्यातून आपण किती वाजता फ्री होतोय तसं बघायला लागेल आपल्याला. हो ना यार, ते पण आहेच. शक्य असतं तर पूर्ण दिवसभर फिरलो असतो ना आपण, मागच्या वेळेसारख्या. पण यावेळेस कदाचित दुपारनंतरच वेळ मिळेल आपल्याला. हो पण आदित्य, जेवढा वेळ मिळणार आहे आपल्याला तो प्रेशियस आहे आपल्यासाठी, है ना? ए बरं ऐक ना, मी फोन ठेवू का? होय होय, हे काय? नाही एरवी मी तुझ्याशी जास्त वेळ फोनवर बोलत नाही म्हणून मला ओरडतेस तू, आणि आता तू काय करतेस? काय झालं? तेव्हा तू कामात असतोस, आज मी कामात आहे. हा म्हणजे कोणत्या ते विचारू नको. बरं एनिवे, चल ठेवते मी फोन. बाय. ठीक आहे, चल बाय. चित्रा, काय ग? अगं जरा माझ्या खोलीत ये ना. थांब आले.
काय ग मेघना? अगं तुला नेलपेंट हवं होतं ना, हे घे. अय्या, थँक्यू. हे पण असं नाही द्यायचं हा. तुला मला लावून द्यावं लागेल. अरे त्यात काय मग, ये चल लावून देते लगेच. बस. मस्त आहे का कलर? थँक्यू. दे. अरे अरे हलेल ना, हळू. त्यासाठी तू मग अशी हाका मारत होतीस का चित्रात त्याला? मला पण लावून द्यायचं हा. बरं बाई. अय्या, नेलपेंट लावताय? मला पण. अरे हे म्हणजे ते 7 आंबोळ्यांच्या गोष्टीसारखं झालं. चित्रात आल्यानंतर आधी तुम्हाला. मला पण. साक्षी, मयू. अरे बापरे, तुलाही नेलपेंट लावायचं का आता? मी काय मुलगी आहे? मग हट कशाला म्हणतोस? नुसतं म्हणायचं ना, मी काय मुलगी आहे का असं उगाच. चल लवकर, तिकडे गेम सोडून इकडे कशाला आलीयस? तू हो पुढे, मी येते नंतर. जा तू. आम्ही नेलपेंट लावतोय ना. हा. येते. किती चिडचिड करता, भांडण करता सतत. शांतच घ्या जरा. आधी मयू, हा मग हा, तू. हा. मग चित्रात आहे. बरं ठीक आहे, मी एक काम करते, मी आदित्यला विचारून बघते. चालेल. हा ठीक आहे, ठेवते. बर. पाणी देतेस? हा हो देते ना. पण अरे वा. अरे आदित्य, जरा प्रॉब्लेम झालाय रे. मनोज मला जिथे भेटणार होता ना आधी, ते ठिकाण बदललंय. आणि आता हे नवीन ठिकाण कुठे मला काही माहित नाहीये रे. तू एक काम करशील, तू येशील मला सोडायला? तसं मला माहितीये तू मला एकटं नाही सोडणार. शनिवारी 6:30 ते 7 दरम्यान येईल तो. आदित्य, येशील ना तू? बघू. चालेल, थँक्यू. मी सांगते ना त्याला. मेघना, काय झालं? तू एवढी का रागावलीस? वा, छान. हे तेही कळलं नाहीये तुला. छान, खूप छान. मेघना अगं मला काही बोलू नकोस तू. किती मिनतवारी करून, किती ऍडजस्टमेंट करून आपण शनिवारच्या डेटचा प्लॅन ठरवला. घरातल्या सगळ्यांची कामं करून, कोणालाही त्रास न देता किती परफेक्ट प्लॅनिंग केलं आपण आदित्य. तुला आवडते म्हणून मेहंदी काढली मी स्पेशली तेवढ्यासाठी. जो वेळ आपण तुझ्या आणि माझ्यासाठी राखून ठेवला होता, तो वेळ तू चित्राला देणार आहेस? तिचा तो मित्र तिची जाण्याची व्यवस्था नाही करू शकत? मुळात तू तिला बघू असं कसं म्हणालास? तू तिला नाही म्हणायला हवं होतंस आदित्य. ती म्हणाली मला सोडूशील का आदित्य प्लीज म्हणून, आणि तू बघू म्हणालास. म्हणजे थोडक्यात काय, तू तिला होकार दिलास. मी तिला असं काही नको बोलूस तू. मग कशाला डेटचं प्लॅनिंग केलं? कशाला विचारलं काय सरप्राईज देणार आहेस म्हणून? क्षणात सगळं विसरून जायला. तुला हे नाही आठवलं आदित्य की जो वेळ ती मागतीये त्या वेळेवर माझा हक्क आहे म्हणून? नाही आठवलं तुला? शी. मेघना अगं कम ऑन. एकदम अशी टोकाला का जातेस? मला बोलू तरी देणार आहेस की नाही? काय बोलणार आहेस तू?
हेच बोलणार ना की चित्रा किती बिचारी आहे, त्या दोघांचं किती प्रेम आहे एकमेकांवर. बिचारी नवीन आहे मुंबईत, तिला काहीच माहिती नाही मुंबईतलं, त्यामुळे तिला सोडायला, तिला मदत करायला मला जावंच लागेल ना मेघना. हेच बोलणार ना तू? नाही, आपल्यासाठी राखून ठेवलेला वेळ मी कोणत्याही परिस्थितीत दुसऱ्या कोणालाही देणारच नाही. तुला काय वाटतंय, या शनिवारच्या डेटची फक्त तूच वाट बघतेस? मीच ठरवलं ना सगळं. कशासाठी? सिम्पली बिकॉज आय लव्ह यू अँड ओनली यू. चित्रासाठी हरमीतबाईंची टॅक्सी अरेंज करता येईल का हा विचार करत होतो मी. त्याच टॅक्सीने ती जाईल आणि त्याच टॅक्सीने ती परत येईल सेफली. हे चालू होतं माझ्या मनात आणि म्हणून मी तिला बघू म्हणालो, हो नाही. आता मी म्हणू का की आपली डेट चुकून मी तिच्या बरोबर जाईन असं तुला वाटलंच कसं? म्हणू? स्वतःच सगळा अर्थ काढलास आणि मेहंदी विस्कटलीस.